नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये सर्वजण अतिशय चिंतेमध्ये असतात, तेव्हा आबा हे सर्वांना बोलतात. या श्रापाची तीव्रता तर आणखीन वाढत चाललेली आहे. आता आपल्याला यामध्ये कसे मुक्त होता येईल याचा विचार ते करू लागतात. तेव्हा सर्वजण देखील विचारामध्ये पडलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो कला आणि औदित्य हे एका दिव्यांगाच्या मंदिरामध्ये गेलेले असतात आणि त्या ठिकाणी गुरुजी हे कला व औदित्यला बोलतात की या ठिकाणी कुंकू मार्गशीर्षचा विधी करण्यासाठी खूप कमी लोक येतात आणि जेवढे येतात त्यातले कुणीही तो विधी पूर्ण करू शकत नाही. कारण हा विधी पूर्ण करेपर्यंत काही ना काही अडथळे तर नक्कीच येतात. त्याने एकदा हा विधी सुरू केल्यानंतर त्याला कसलाही अडथळा येता कामा नये. त्यानंतर आपण पाहतो कला ही कुंकू मार्गशीर्षचा विधी पूर्ण करत असते. तेव्हा त्या ठिकाणी रोहिणी देखील आलेली असते आणि रोहिणीही बोलते, आता हीच खूप मोठी संधी आहे. विधी तर पूर्ण होऊ जात नाही, परंतु कला देखील मी आता सोडणार नाही, असे बोलून ती कलाच्या चारी दिशांनी आग लावून तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो कला ही डोळे उघडते. तेव्हा तिच्या लक्षात येते की तिच्या चारी बाजूने आग लागलेली आहे. तेव्हा ती अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला ही स्वतःला वाचवू शकेल का? त्याचबरोबर कुंकू मार्गशीर्षचा विधी हा पूर्ण करू शकेल का? हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.